नमस्कार मित्रांनो, मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या या युट्यूब चॅनलवर, अगदी तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपण मराठी आवश्यक, मराठी भाषा आणि मराठी साहित्य या विषयासंदर्भात, या विषयासंबंधित जो काही अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो आणि ते तुम्ही पाहत असता. मित्रांनो, असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुरुवातीलाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबून मित्रांना शेअर करा. तुम्ही बी सुखी व्हा आणि मित्रांनाही सुखी करा. मित्रांनो, आज आपण पाहूया विभाग 1 च्या पहिल्या सेमिस्टरला जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागलेला आहे, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार जो आता अभ्यासक्रम बदललेला आहे आणि त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार BA फर्स्ट इयरच्या मराठी भाषा या विषयासाठी पहिल्या सेमिस्टरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने अत्यंत अभ्यासपूर्वक आणि अत्यंत भाषेची जाणीव करून देणारं, अत्यंत उपयुक्त, कौशल्य प्रदान करणारं, मराठी भाषा घेऊन आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा आपलं जीवन विकसित होऊ शकतं, हे सगळं उद्दिष्ट साध्य करणारं एक अत्यंत पुस्तक, अत्यंत छान असं पुस्तक अभ्यासक्रमाला लावलेलं आहे, ज्याचं नाव आहे भाषा विवेक भाग 1. आणि या भाषा विवेक हे पुस्तक, या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मित्रांनो भाषा समज आणि स्वरूप. आता भाषा समज आणि स्वरूप या पुस्तकामध्ये, अर्थात भाषा विवेक या पुस्तकामध्ये आपल्याला 5 प्रकरणं अभ्यासायची आहे. आता भाषा समज आणि स्वरूप असं अभ्यासपत्रिकेचं नाव काय दिलेलं आहे? आता लक्षात असं येते मित्रांनो की 2020 नुसार जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागलेलं आहे NEP, या NEP मध्ये सर्वात महत्वाची बाब जर कोणती असेल तर पहिल्या वर्गापासून तर PG पर्यंत, उच्च शिक्षणापर्यंत जे काही आपण शिकतो ते संपूर्ण शिक्षण आपण आपल्या मातृभाषेमधून घेऊ शकलो पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा NEP मध्ये आहे. म्हणजे मातृभाषेला अधिक प्रोत्साहन देणे हा उद्देश NEPचा आहे. आणि म्हणून मग जे आपल्याला संवाद असेल किंवा आणखी काही मराठी आवश्यकचे पुस्तकं असेल विभाग 2, 3 चे, तेव्हा असं लक्षात येतं की या पुस्तकांमध्ये कोणत्या तरी कादंबरीमधले एखादं प्रकरण होतं, कोणत्या तरी कथेचा एक भाग होतो, किंवा 5-6 कविता आपल्याला अभ्यासाला राहायच्या, वैचारिक हा सेक्शन राहायचा, ललित हा भाग राहायचा, किंवा कविता हा विभाग राहायचा. अशा पद्धतीने 3 किंवा 4 गोष्टींमध्ये आपलं मराठी आवश्यक हे पुस्तक विभागलेलं राहायचं. याचा अर्थ असा की मराठी आवश्यक जे आता सेकंड इयर आणि फायनलला पुस्तक आहे, हे सगळे आधीचा अभ्यासक्रम हा साहित्यलक्षी होता, साहित्याला अनुसरून असा होता. आणि मग बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडायचा, कोणतरी विचारायचं की मराठी साहित्य आणि मराठी आवश्यक यामध्ये फरक काय? तर आपण एवढंच सांगायचो की मराठी साहित्य विषय घेणाऱ्या विद्यार्थ्याला साहित्याची संपूर्ण जाण होण्यासाठी एक विशिष्ट कादंबरी किंवा कविता संग्रह अभ्यासाला असतो, आणि त्याची तोंडओळख होण्यासाठी, म्हणजे साहित्याचीच तोंडओळख होण्यासाठी मराठी आवश्यक मध्ये कादंबरीतला एक वेचा, एक लेख, 2-3 कविता राहायच्या, असा फरक होता. म्हणजेच आधीची मराठी आवश्यक हे पुस्तक साहित्यलक्षी होतं. तर आता मात्र भाषा विवेक आणि एकूणच NEP मध्ये निर्माण होणारे पुस्तकं हे भाषालक्षी राहणार आहे. त्यामध्ये भाषेचं महत्व, भाषेचं स्वरूप आणि एकूणच भाषेसंदर्भात चर्चा राहणार आहे. का राहणार आहे? तर त्याचंही कारण ठोस आहे मित्रांनो. कारण माणसाचा जो विकास झाला ना, तो भाषेचा शोध लागल्याने झाला. आणि जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा त्याच्या विकासाला विशेष गती मिळाली. आता भाषा का आवश्यक असते? तर भाषेमुळे माणसाचा विकास झाला हे तुम्हाला माहित आहे. भाषेमुळे आपलं दळणवळण सुकर होतं हेही माहित आहे. भाषेमुळे संस्कृतीची निर्मिती होते, जपवणूक होते, संवर्धन, संरक्षण
आणि पुढल्या पिढीकडे आपण त्याचं संवर्धन करू शकतो, पुढल्या पिढीकडे आपण हस्तांतरण करू शकतो. हे सगळं संस्कृती वगैरे टिकवणे, वाढवणे, जोपासणे हे कशामुळे होतं? तर भाषेमुळे होतं. म्हणून भाषा अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, पण त्या भाषांपैकी अनेक भाषा आता नष्टप्राय होत चाललेल्या आहेत, संपत चाललेल्या आहेत. भाषा संपणे म्हणजे काय? तर भाषा संपणे म्हणजे त्या समाजाची जी काही त्या भाषेच्या अनुषंगाने संस्कृती उभी होती, आणि माणूस हा संस्कृतीचा पाईक असतो. माणूस हा संस्काराने फुललेला असतो, संस्काराने तो जपलेला वाढलेला असतो. संस्कारच माणसाला माणूस हे नामाविधान प्राप्त करून देतो. म्हणून संस्कार आणि संस्कृती अत्यंत महत्वाची असते. जेव्हा एखादी भाषा नष्ट होते तेव्हा त्या समाजामधली संस्कृती ही नष्ट होते. संस्कृती नष्ट होते म्हणजे काय? त्या समाजामधली चालीरीती, जी चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या भाषेसोबत नष्टप्राय होतात. आणि आपण एका चांगल्या संस्कृतीच्या इतिहासाला, चांगल्या संस्कृतीच्या गोष्टींना मुकतोय, समाज मुकतोय. म्हणून भाषा टिकली पाहिजे, भाषेचं संरक्षण केलं पाहिजे, भाषेचं संवर्धन केलं पाहिजे. मग हे केव्हा होईल? जेव्हा भाषेचं महत्व सार्वजनिकरित्या लोकांना कळायला लागेल तेव्हा होईल. मित्रांनो, सरकार, शासन आपापल्या पद्धतीने भाषेचं संरक्षण करते आहे. अलीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. शासन आपल्या स्तरावर भाषेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. मराठी बोला, मराठी लिहा, मराठीमध्ये पाट्या लावा, असे अनेक प्रयोग शासन करत आहेत. मराठी भाषेच्या पुस्तकांना अनुदान देऊन ते प्रकाशित करण्याचंही अनेक काम करते आहेत. पण आपलीही काही जबाबदारी आहे. मग ती जबाबदारी वृत्तपत्राची असेल, मग ती जबाबदारी एखाद्या साहित्यिक संस्थेची असेल, मग ती जबाबदारी आपल्या सर्वांची असेल, मग ती जबाबदारी नियतकालिकांची असेल. अशी अनेकांची जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने जबाबदारी, जर आपापली जबाबदारी, मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि हिला जिवंत ठेवणे, जगवणे, नवे वाढवणे हे आपलं कर्तव्य आहे, असं जर मानलं तर मराठी भाषा जगेल, वाढेल. पर्यायाने काय होईल? ती मराठी संस्कृती जगेल, वाढेल. हे इतर लोक कार्य करतात. पण मराठी भाषेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही तरुणांची सुद्धा आहे, जे महाविद्यालयांमध्ये शिकतात. यांनाही जबाबदारी कळली पाहिजे. आता भाषेचं संरक्षण आणि संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं? तर भाषेचं कार्य आपल्याला समजून घ्यावं लागेल. भाषेचं स्वरूप कसं असतं ते समजून घ्यावं लागेल आणि ते समजावं. भाषेचं कार्य काय, भाषेची निर्मिती कशी झाली, बोली भाषा आणि प्रमाण भाषा यामध्ये काय फरक असतो, त्यांचा सहसंबंध कसा असतो, याची इत्तंभूत बातमी, इत्तंभूत माहिती आपल्याला व्हावी, युवकांना व्हावी, शिकणाऱ्या मुलांना व्हावी, विद्यार्थ्यांना व्हावी. कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याचे समाजाचे महत्वाचे आधारस्तंभ असतात. यातूनच कुणीतरी साहित्यिक होऊ शकतो, जो एखाद्या बोलीभाषेला प्रमाण भाषापर्यंत नेऊ शकतो. अशी अनेक माणसं, मोठी मोठी माणसं या विद्यार्थ्यांमधून, तुमच्यामधून घडू शकतात. म्हणून तुमच्यावर ही मराठी भाषा जगवण्याची, संरक्षण करण्याची आणि संवर्धनाची जबाबदारी आहे. ती चांगल्या पद्धतीने व्हावी. म्हणून भाषेचं कार्य काय असतं, भाषेची वैशिष्ट्ये काय असतात, भाषेचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला समजावं. भाषा समज ते समजून घ्यावं लागेल, त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागेल. म्हणून आपल्याला अभ्यासक्रमाला पुस्तक नेमलेलं आहे, भाषा, समज आणि स्वरूप. मित्रांनो, या भाषा, समज आणि स्वरूप या प्रकरणामध्ये, या पुस्तकामध्ये 5 प्रकरण टाकलेली आहेत. खरं म्हणजे BA फर्स्ट इयरच्याच मुलांना हे पुस्तक अभ्यासक्रमाला लावून मराठी अभ्यास मंडळाने अत्यंत चांगला पायंडा पाडला असं मला वाटतं. जो BA भाग 3ला अभ्यासक्रमाला काही भाग होता मराठी भाषेसंदर्भातला, जो भाषा विज्ञानामध्ये येत होता, तो सुरुवातीलाच आणून सुरुवातीचाच BA भाग फर्स्ट इयरच्या पोरांचा पाया पक्क करणं कदाचित मराठी अभ्यास मंडळाचं उद्दिष्ट असेल आणि हे अधिक उचित आहे. मित्रांनो, या 5 प्रकरणांच्या माध्यमातून काय केलेलं आहे? पहिल्या प्रकरणामध्ये आरती कुलकर्णी यांनी भाषेचं स्वरूप आणि वैशिष्ट्य सांगितलेले आहे. मित्रांनो, हे अत्यंत महत्वाचं असतं. काय होतं की आपली आई सकाळपासून किंवा आपल्या जन्मापासून आपलं खूप काही करतं, आपल्यासाठी ती अशी समर्पित वृत्तीने जगते, पण तिचं महत्व आपल्या कधी लक्षात येतं का?
तिचं कार्य, तिची हालअपेष्टा, तिचे श्रम आपल्या कधी लक्षात येते का? आपण त्या अँगलने कधी पाहतच नाही. कुणीतरी आपल्याला 5 रुपये दिले, त्याचे आपण वाहवा करतो. नाक दिया जिस यार ने भूल गई उसको नार, नाक दिया जिस यार ने भूल गई उसको नार, नथनी दी जिस यार ने पुकारे उसको बार बार. मित्रांनो, ज्याने नाक दिलेलं आहे त्याला आपण विसरून जातो, ज्याने नथनी दिलेली आहे छोटीशी त्याला आपण पुन्हा 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 आठवतो आहे. असंच आईच्याही बाबतीत होतो, असंच आपल्या मातृभाषेच्याही बाबतीत होतो. जन्माला आलो तेव्हापासून आपण आपल्या मातृभाषेवर जगतो, वाढतो, पोचतो, मोठं होतो, पण तरीही मातृभाषेकडे भाषेच्या अनुषंगाने कधी पाहतच नाही. या भाषेमधले बारकावे कधी पाहत नाही. ही भाषा निर्माण कशी होते, या भाषेचं स्वरूप कसं आहे, या भाषेचं वैशिष्ट्य कसं आहे, या भाषेचं कार्य कसं आहे, ही संज्ञापन प्रणाली. मी बोलतो आहे आणि तुम्ही ते ऐकता आहात. मी कुठून तरी बोलतो आहे आणि तुम्ही कुठून तरी ऐकता आहात, पण तुम्हाला समजते ना, समजत आहे ना? मी बोललेलो तुमच्यापर्यंत कसं ऐकायला येतं, कसं समजतं? खरं म्हणजे हा भाषिक संवाद, भाषिक संप्रेषण, भाषिक संज्ञापन, भाषेचं कार्य कसं होतं हे पहिल्या प्रकरणामध्ये छान पद्धतीने डॉक्टर आरती कुलकर्णी यांनी मांडलेलं आहे. मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणामध्ये डॉक्टर रामदास भटकळ म्हणजे त्यांच्या पाठीशी प्रकाशनाचा मोठा अनुभव आहे, पुस्तक प्रकाशनाचा. तर त्यांनी भाषेची जडणघडण कशी होते या संदर्भात उत्तम विवेचन केलेलं आहे. म्हणजेच कोणतीही भाषा कधीही स्वयंपूर्ण नसते. ती ज्या ज्या काळामधून जाते त्या त्या काळातले संदर्भ घेत 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 स्वीकारत स्वीकारत ती मोठी मोठी होत जाते. जसं एखादा छोटासा नाला अनेक प्रवाहांना स्वीकारत 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 त्याची नदी होते आणि अनेक नद्यांना आपलंसं करत करत ती महानदी होते आणि मग तिचा महासागर होतो. त्या पद्धतीने एखादी बोलीभाषा अनेक भाषांचा प्रवाह, अनेक भाषांचे शब्द स्वीकारत स्वीकारत ती प्रमाण भाषेपर्यंत येते. मग ते इंग्रजी भाषेचे शब्द आपल्या मराठीमध्ये आले असेल, फारसी असेल, अरबी असेल, कर्नाटक भाषेमधले असेल, तामिळी भाषेमधले शब्द असेल, असे अनेक भाषांचे शब्द मराठीमध्ये आले कसे? संस्कृत भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. पाली असेल, अर्धमागधी असेल, पैशाची भाषा असेल, या भाषांचाही प्रभाव मराठीमध्ये आहे. खरं म्हणजे तिथूनच तिचा उगम आहे. हा सगळा संदर्भ भाषेची जडणघडण कशी झाली रामदास भटकळांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. त्यानंतर बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांचा काही सहसंबंध असतो का? की आजची आपली जी प्रमाण बोली मराठी भाषा आहे, ही प्रमाण मराठी भाषा आधीपासूनच प्रमाण होती की केव्हा तरी ही बोलीभाषा होती? कदाचित या अँगलने आपण कधी पाहिलंच नाही. मग लक्षात येतं की एखादी प्रमाण भाषा ही केव्हा तरी बोलीभाषा होते आणि मग एखादी बोलीभाषा प्रमाण भाषा केव्हा होते, त्याही संदर्भात विवेचन यामध्ये केलं पाहिजे. आपण मराठीत बोललो पाहिजे, हाही अट्टहास आणि याची कारण या काही प्रकरणांमध्ये सांगितलेले आहे. अशी मित्रांनो 5 प्रकरणाच्या अनुषंगाने मराठी भाषेच्या विकास आणि मराठी भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्य आणि तिची आवश्यकता हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मराठी भाषेचं समज आणि स्वरूप हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमाला लावण्यामागचं कारण असं की मराठी भाषेची, आपल्या मातृभाषेची आपल्याला जाण व्हावी आणि त्यामध्ये आपण नैपुण्य प्राप्त करावं, जेणेकरून या माध्यमातूनही आपल्याला विकास पावता येईल, संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करता येईल. हे अनेक उद्दिष्ट ठेवून निश्चितच जर आपण त्या मार्गाने गेलो तर निश्चितच मराठी भाषेची चांगली समज येण्यासाठी, मराठी भाषेमधलं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आणि मोठेपण माहीत करून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल. विशेष या पुस्तकाचं असं की या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ते आपल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठीचे व्यासंगी विद्वान प्राध्यापक अजय देशपांडे सरांनी लिहिलेली आहे. त्यांची प्रस्तावना म्हणजेच मराठी बोली भाषेचा एक इतिहास आहे आणि बोली भाषेची स्थिती, गती आणि विकास याचा संपूर्ण अत्यंत अभ्यासपूर्ण घेतलेला आढावा आहे. ती जरी प्रस्तावना आपण वाचली तरीही आपल्याला एकूण मराठी भाषेची स्थिती, गती आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने सर्वांग सुंदर हे भाषा विवेक पुस्तक
आपल्या मराठी अभ्यास मंडळाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक प्रकरणाचा आपण उहापोह करत जाऊया. तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद.